श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर 2 दिवसापासून आपले ब्लॉग आले नाही, तर कारण असं तर पाहुणे आले होते आणि त्यांच्यासोबतच आता आम्ही जातोय फिरायला. तर ते तुम्हाला पुढे कळेलच कुठे जातोय ते. आणि मी इशू, जयू आणि दादा घरी होते, कारण इशू गेली होती स्कूलला, तिला काही यायचं नव्हतं. आणि थोडं पुढे गेलो तेवढ्यात रेवा मॅडम झोपली, पण कारण तिला रात्री झोपच आली नव्हती म्हणून ती झोपली. आणि आई, मी, माझ्या जाऊबाई आणि आम्ही असं निघालो. तर आजचं वातावरण छान होतं, म्हणजे असं जास्त ऊन वगैरे काही नव्हतं. आणि मग मॅडम उठल्या, छान तिने झोप घेतली, मस्त उठली आणि मस्त गाणे वगैरे चालू होते. मग ती डान्स करायला लागली आणि मस्त एन्जॉय करत होती. आणि तिचं तसं टेन्शन नाही, कुठं फिरायला निघालो की तिला असं वाटतं ना, खूप म्हणजे कुठं ती जातोय असं तिला फिरायला खूप आवडतं. आणि तुम्ही इथं गेट बघितला असेल कुठं जातोय तर तर आत्ता आम्ही जातोय गडावर. तर पाहुणे आलो तर त्यांच्यासोबत गडावर जायचं होतं. आणि गडावरचं वातावरण तुम्ही बघू शकता किती भारी आहे. इतकं छान वातावरण होतं, विचारूच नका. आणि फायनली आम्ही पोचलो तर आम्हाला लिफ्टने जायचं होतं, कारण लहान मुलं पण होते आणि आम्हाला लगेच रिटर्न जायचं होतं म्हणून लिफ्टनेच जायचं होतं. पावसाचं वातावरण वगैरे आहे म्हणून. तर इकडे गेलो, छान अशी एंट्री केली आणि रेवाची झोप झाली होती म्हणून मॅडम पण खूप छान असं खुश होती ती. आणि तिला फिरायला तर खूप आवडतं असं मला तसं बोलली. आणि आज इशूला काय झालं होतं काय माहीत नाही, पण तिने स्वतःहून सांगितलं की मम्मा मला स्कूल जायचं आहे, मला यायचं नाही असं. आणि इकडे एंट्री केली ना, मध्ये शॉप पण आहे, तुम्हाला इकडं शॉपिंग वगैरे करू शकता. मस्त आहे वातावरण इकडं पण. मस्त पॅक आहे, वरून लिफ्टने जायचं होतं म्हणून. आणि मस्त शॉपिंग वगैरे आहे तिकडे. तर नारळ वगैरे घेतला आम्ही आणि फायनली आम्ही निघालो लिफ्टकडे जायला. आणि आम्हाला असं वाटलं की एवढी गर्दी नसेल बुवा, की आता सध्या तरी. पण आम्ही गेलो होतो शनिवारी, पण शनिवारी खूप गर्दी असते ना. शनिवार रविवारी करून जास्तच गर्दी असते. आणि लिफ्टकडे जातो ना, तिकडे प्रसाद वगैरे नारळ सगळं आपण घेऊ शकतो. आणि तुम्ही गर्दी बघू शकता. एवढी गर्दी बघून तर आम्ही हे झालो, कारण सकाळी आम्ही निघालो ना, आम्हाला वाटलं एवढी गर्दी नव्हतं. लिफ्टने जायला सुद्धा इतकी नंबर लागत होते, विचारूच नका. आमचं फर्स्ट टाईम झालं असं की लिफ्टने जातोय ना, आमचा नंबर लागतोय असं. आम्ही आत्तापर्यंत गेलो ना, तर लिफ्टने जायचं ना तर लगेच एंट्री होती. पण यावेळेस खूप गर्दीमुळे ना, तर नंबर लावून उभं राहावं लागायचं. व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून हा मी पार्ट 1 टाकते, तर पार्ट 2 बघायला विसरू नका.